नमस्कार मित्रांनो. हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघतोय की तनिषा घरातील सर्वांसमोर उभं राहून इंद्रावर खूप मोठे आरोप करायला सुरुवात करते. ती सगळ्यांना सांगते की इंद्रा मला घरामधली अजिबात मानत नाही आणि मला आपलं सुद्धा समजत नाही. तिचं म्हणणं असतं की तिच्याकडून घेतलेले सगळे पैसे इंद्राला लवकरात लवकर परत करायचे आहेत आणि म्हणूनच त्याने फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची चक्क 24 तासाची शिफ्ट लावून दिली आहे. तनिषाचा हा प्लॅन असतो जेणेकरून घरातील सर्व लोकांच्या नजरेत इंद्रा वाईट बनेल आणि ती स्वतः खूप चांगली आणि दयाळू दिसेल. तिचं हे बोलणं ऐकून घरातले आबा, काकू आणि इंद्राची बायको सगळेच खूप चक्रावून जातात. कोणालाच समजत नाही की अचानक हे काय चाललंय. सगळेजण शांत उभे राहून फक्त तनिषाचं बोलणं ऐकत असतात. इंद्रा तिथेच चष्मा घालून दाढीमध्ये गप्प उभा असतो आणि तिच्याकडे पाहत राहतो. तो स्वतःच्या बचावासाठी एक शब्दही बोलत नाही. घरातील वातावरण एकदम गंभीर बनतं आणि सगळेजण इंद्राच्या या निर्णयामुळे खूप चिंतेत पडतात. तनिषा मग आबांकडे वळते आणि त्यांना सांगते की इंद्राच्या या वागण्यामुळं कामगारांवर खूप मोठा दबाव येत आहे. जर माझ्या पैशांमुळं आणि माझ्या इथे राहण्यामुळे कामगारांना असा त्रास होणार असेल तर मला या घरात अजिबात थांबायचं नाहीये. मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जाते. असा ड्रामा ती करायला लागते. तिला दाखवायचं असतं की तिला कामगारांची खूप काळजी आहे आणि इंद्रा मात्र खूप स्वार्थी माणूस आहे जो स्वतःच्या फायद्यासाठी लोकांचा वापर करतोय. आबा लगेच मध्ये पडतात आणि तनिषाला थांबायला सांगून म्हणतात की तू कुठेही जाणार नाहीयेस. पण तनिषा ऐकाच्या मूडमध्ये नसते आणि ती आबांना समजावून सांगायला लागते. ती म्हणते की आबा, मला इंद्राचं हे असं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. फॅक्टरीत काम करणारे कामगार हेच आपल्या फॅक्टरीचे खरे मालक आहेत आणि आपण त्यांना जपायला हवं. जर त्यांनी दिवस रात्र 24 तास काम केलं तर ते स्वतःच्या सध्या कुटुंबाला आणि मुलाबाळांना वेळ कसा देणार, असा प्रश्न ती विचारते. पुढे बोलताना तनिषा म्हणते की आबा, तुमचे विचार आणि तुमची तत्वे खूप चांगले आहेत, पण इंद्राने तुमची ही सगळी तत्वे बाजूला ठेवली आहेत. तो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी कामगारांची पिळवणूक करत आहे आणि हे मला मुळीच मान्य नाही. असं बोलून ती घरातल्या लोकांच्या मनात इंद्राबद्दल अजून राग भरण्याचा प्रयत्न करते. आबांना सुद्धा तिच्या बोलण्यात तथ्य वाटायला लागतं आणि ते इंद्रावर अजून जास्त नाराज व्हायला लागतात. त्यानंतर तनिषा थेट इंद्राकडे वळते आणि त्याला विचारते की इंद्रा, मी तुला कधी म्हणाले होते की माझे पैसे मला उद्याच्या उद्या लगेच परत दे? मग तू असा का वागतोयस? जर तुला मी या घरात राहिलेली आवडत नसेल किंवा माझी काही अडचण होत असेल तर मला सरळ सांग ना. मी स्वतःहून निघून जाते. प्लीज कामगारांना त्रास देऊन माझ्यावर हे उपकार करू नकोस. असं बोलून ती तिथे ठेवलेली आपली ट्रॅव्हल बॅग हातात उचलते आणि घराच्या बाहेर निघायला लागते. तनिषाला बॅग घेऊन जाताना पाहून काकू लगेच पुढे येतात आणि तिला थांबवतात. त्या तिच्या हातातली बॅग बाजूला घेतात आणि तिला समजावून सांगायचा प्रयत्न करतात. काकू म्हणतात की तनिषा, तू शांत हो, तू कुठेही जाणार नाहीयेस आणि ती बॅग इथे खाली ठेव. मग काकू इंद्राकडे वळून खूप रागाने त्याला विचारतात की इंद्रा, हा काय प्रकार चालवलाय तू? तनिषाने तुझ्याकडे कधी पैसे मागितले? मग तू तिच्या पैशांचं एवढं प्रेशर डोक्यावर का घेतलं आहेस? काकू पुढे इंद्राला सुनावतात की तुझं हे असं वागणं आम्हाला कोणालाच अजिबात आवडलेलं नाहीये. मग तू असं कामगारांना त्रास देऊन पैसे परत करण्याची काय गरज होती? घरातल्या सगळ्या महिला तनिषाच्या बाजूने उभ्या राहतात आणि इंद्रालाच दोषी ठरवायला लागतात. तनिषाचा हा सगळा प्लॅन यशस्वी झालेला दिसतो कारण घरातील प्रत्येकाला वाटायला लागतं की इंद्रा खरोखरच चुकला आहे आणि त्याने चुकीचा निर्णय घेतला आहे. शेवटी आबा सुद्धा खूप गंभीर होतात आणि ते इंद्राला सुनवायला सुरुवात करतात. आबा इंद्राला म्हणतात की इंद्रा, तुझं हे असं वागणं मला सुद्धा मुळीच आवडलेलं नाही. मला मान्य आहे की तनिषाला द्यायची ही रक्कम खूप मोठी आहे आणि ती सोपी गोष्ट नाहीये, पण त्यासाठी तू कामगारांचा असा वापर करून घेणार असशील तर ते चुकीचं आहे. आबांचा या बोलण्यामुळे इंद्रावरचा दबाव अजून वाढतो आणि तो पूर्णपणे एकटा पडल्यासारखा दिसतो. या संपूर्ण प्रसंगात इंद्रा एकही शब्द बोलू शकत नाही आणि फक्त शांतपणे स्वतःचे टोमणे ऐकून घेतो. तनिषाने ज्या प्रकारे सगळा ड्रामाच रचला होता त्यात ती पूर्णपणे यशस्वी होते. घरातील सगळे सदस्य इंद्राकडे खूप रागाने आणि संशयाने पाहत राहतात. अशा प्रकारे आपण हा रिव्ह्यू ऐकला आहे मित्रांनो, बघितला आहे. तर मला सांगा हा रिव्ह्यू कसा वाटला मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तनिषा जे वागते
त्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.